छत्रपती संभाजीनगर शहरातील उस्मानपुरा येथील श्रावस्ती बुद्धविहार द्वारकापुरी एकनाथनगर येथे भिक्षू संघ सकाळी आला असता त्यावेळी येथील श्रद्धावान उपासक उपासिका यांनी मोठ्या श्रद्धेने सर्व भिक्षू संघांना भोजनदान करून पुण्य अर्जित केलं आहे। भिक्षू संघाने द्वारकापुरी परिसरात असलेले श्रावस्ती बुद्धविहार येथे सर्व उपासक उपासिका यांना भंतेजींनी धम्मदेशना दिली आहे। वर्षावास सुरू असल्या कारणाने दररोज श्रावस्ती बुद्धविहार येथे बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथ यांचे वाचन करण्यात येते। या कार्यक्रमासाठी रत्ना ससाने, डॉक्टर शीला खरे, ललिता धाकडे, विद्या म्हस्के, वर्षा वाहुळ, विमल वाघमारे, पडसोडे ताई, संगीता डोंगरदिवे, सुकेशनी प्रधान, सुनीता प्रधान, चंपाबाई खरात, पूजा खरात, उषा डोळस, मंगल सातपुते, वंदना गंगावणे, बबिता बनसोडे, माधुरी तायडे यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमासाठी समाज बांधवांनी मोठे परिश्रम घेतले। उस्मानपुरा येथील द्वारकापुरी येथील श्रावस्ती बुद्धविहार या परिसरातील श्रद्धावान उपासक उपासिका यांनी पूजनीय भिक्खू संघास चारिकेमध्ये भोजनदान दिलेलं आहे। या भोजनदानाच्या कर्मामुळे, कुशल कर्मामुळे त्यांचं आयुष्य, वर्ण, सुखबल हे 4 लाभ त्यांना मिळणार आहेत आणि हे नित्यनियमाने केलं पाहिजे। आम्ही दर रविवारी वेगवेगळ्या ठिकाणी चारिका संपन्न करत असतो, भिक्खू संघाला घेऊन जात असतो आणि हे गेल्या 25 वर्षापासून आम्ही नियमितपणे करत आहोत। आपला हा जो उपक्रम आहे हे भगवान बुद्धाच्या काळापासून चालू आहे। 2600 वर्ष होऊन गेलेत तेव्हापासून हा उपक्रम चालू आहे। तीच पद्धत आम्ही 25 वर्षापासून इथे औरंगाबाद शहरामध्ये नियमितपणे करत आहोत।